नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ICMR म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ यांच्याकडून डेटा एंट्री ऑपरेटर टायपिस्ट या पदासाठीची जी भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट आहे. रिक्रुटमेंट ऑनलाईन एक्झामिनेशन याच्याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे ती सध्या लाईव्ह आहे. त्याबद्दल आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे ती चेक करूयात. त्यानुसार पाहू शकता अधिकृत जी नोटिफिकेशन आहे ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ यांच्याकडची आहे. त्यानुसार AGSIS इंडियन काउन्सिल मेडिकल रिसर्च न्यू दिल्ली यानुसार आहे. त्यानुसार पाहू शकता ऑनलाईन अर्ज जे आहेत ओपनिंग डेट आहे सुरू होत आहेत 12 मार्च 2024 पासून. शेवटची तारीख आहे अर्ज करण्यासाठीची 1 एप्रिल 2024 पर्यंत. त्याचबरोबर जे सबमिशन आहे एक्झाम डिमांड ड्राफ्ट म्हणजे एक ॲप्लिकेशन फी भरण्यासाठी शेवटची तारीख आहे 8 एप्रिल 2024. आणि त्यानंतर जे एक्झामिनेशन आहे CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट याचं जी तारीख आहे ते लवकरच कळवण्यात येईल. तर अशा पद्धतीने भरतीसाठीची महत्त्वाची माहिती पाहूयात. पोस्ट जे आहे त्यानुसार पाहू शकता अप्पर डिव्हिजन क्लर्क म्हणजे UDC ग्रुप C लेवल 4मध्ये ह्या पोस्ट आहेत. 7 पेन असणार आहेत म्हणजे 7व्या CPC नुसार. त्यानुसार एकूण ज्या वॅकन्सी आहेत 2 जागा आहेत. त्याच्यामध्ये कॅटेगरी आहे 2 अनरजिस्टर्ड म्हणजेच ओपनसाठी या जागा असणार आहेत. यानुसार याच्यामध्ये पाहू शकता एज लिमिट जी आहे वयाची पात्रता 18 ते 27 वर्ष दरम्यान आहे. शैक्षणिक पात्रता पाहू शकता एसेन्शियल क्वालिफिकेशन बॅचलर्स डिग्री ऑफ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्विलेंट म्हणजे BCom किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरी जी पात्रता आहे टायपिंग स्पीड टेस्ट 35 वर्ड पर मिनिट आणि इंग्लिश 30 वर्ड पर मिनिट आणि हिंदीमध्ये कम्प्युटरवर आवश्यक आहे. म्हणजे या दोन ह्याच्या हिंदी आणि इंग्लिशचे टायपिंग आहे 35 आणि 30 वर्ड पर मिनिट असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये किंवा ऑप्शन आहे 35 वर्ड पर मिनिट अँड 30 वर्ड पर मिनिट करस्पॉन्ड 10,500 kdph अँड 9,000 kdph रिस्पेक्टिव्हली म्हणजे की डिप्रेशन पर आवर यानुसार असणार आहे. पुढचे पोस्ट पाहू शकता LDC पोस्ट क्रमांक 2 आहे. याच्यासाठी पोस्ट कोड देण्यात आलेला आहे 1. त्याच्यानुसार LDC हे पोस्ट कोड आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क LDC ग्रुप C याच्यामध्ये लेवल 2 पे स्केल असणार आहे 7 CPC नुसार. यानुसार टोटल वॅकन्सीज जागा आहेत एकूण 4 जागा आहेत. याच्यामध्ये कॅटेगरीज रिझर्वेशननुसार पाहू शकता 3 OBC साठी आहेत, 1 SC साठी आहे आणि 1 BVHH म्हणजे हेअरिंग हँडिकॅपसाठीची आहे हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये. याच्यामध्ये वयाची पात्रता पाहू शकता 18 ते 27 वर्ष दरम्यान आहे. त्याच्यानंतर एसेन्शियल क्वालिफिकेशन आहे 12वी पास और इक्विलेंट क्वालिफिकेशन फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजे 12वी पास असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर टायपिंगचा स्पीड जो आहे इंग्लिशसाठी 35 वर्ड पर मिनिट आणि हिंदीसाठी 30 वर्ड पर मिनिट असणे आवश्यक आहे. ऑब्झर्वेशन पाहू शकता महत्त्वाची माहिती जी आहे रिझर्वेशन संबंधीची ती देण्यात आलेली आहे जाहिरातीमध्ये. या जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता. त्याचबरोबर या कॅटेगरी आहेत SCB याच्या वयाच्या पात्रतेमध्ये जी सूट देण्यात आलेली आहे SC ST साठी 5 वर्षाची आहे, OBC साठी 3 वर्षाची आहे, PWBD साठी 10 वर्ष, PWBD प्लस OBC साठी 13 वर्षाची आहे, PWBD प्लस SC ST साठी 15 वर्षाची आहे. अशा पद्धतीने वयाची सूट देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अजून जी विस्तारित माहिती आहे PWBD साठीची जी प्रोसेस आहे सिलेक्शन प्रोसेस याबद्दलची सुद्धा माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. सिलेक्शन क्रायटेरिया पाहू शकता. इनिशियल सिलेक्शन फॉर द पोस्ट विल बी थ्रू द कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे पहिल्यांदा CBT टेस्ट घेण्यात येईल आणि त्यानुसार स्केल टेस्ट असणार आहे क्वालिफाईंगसाठी. म्हणजे पहिल्यांदा CBT टेस्ट पात्र उमेदवारांची, त्यानंतर स्किल टेस्ट घेण्यात येईल जी क्वालिफाईंग टेस्ट असणार आहे. त्याच्यानंतर पात्र उमेदवारांची जी ॲडव्हर्टाइजमेंट रूल्स आहे त्याच्यानुसार मेरिट लिस्ट जी आहे ती बनवण्यात येईल CBTसाठी आणि CBTनुसार जे ॲडमिट कार्ड आहे ते जाहीर केले जाईल. कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग CBT म्हणजे ऑप्टिंग 55% मार्क्स 50% मार्क्स म्हणजे 50% जास्त मार्क्स असणारा उमेदवार क्वालिफाय होतील CBTमधून. त्यानुसार UR OBC साठी असणार आहे. त्याच्यानंतर SC ST PWD साठी 40% मार्क्स क्वालिफाईंगसाठी असणार आहेत. कॅन्डिडेट शॅल बी ओनली एलिजिबल फॉर स्किल टेस्ट रिलॅक्सेशन इन क्वालिफाईंग मार्क्स विल नॉट बी ॲप्लिकेबल. त्याच्यानंतर मॅक्सिमम 40% मार्क्स LDC
40 कॅन्डिडेट्स फॉर लोअर डिव्हिजन क्लर्क LDC पोस्टसाठी आहेत. त्याच्यानंतर मॅक्सिमम 20 एलिजिबल 20 कॅन्डिडेट्स फॉर अप्पर डिव्हिजन क्लर्क UDC पोस्टसाठी आहेत. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग द स्किल टेस्ट शॅल बी अरेंज इन ऑर्डर टू मेरिट लिस्ट ऑन द बेसिस ऑफ द मार्क्स ऑब्टेन बाय देम इन CBT. म्हणजे मेरिट लिस्ट जी आहे ती स्किल टेस्टवर जी आहे ती म्हणजे बनवली जाणार आहे. त्यानुसार नो मार्क्स शाल बी अवॉर्डेड फॉर द स्किल टेस्ट. म्हणजे स्किल टेस्ट क्वालिफाईंग टेस्ट असणार आहे, त्यासाठी कोणत्याही पद्धतीची मार्किंग नसणार आहे. तर यानुसार जी महत्त्वाची माहिती आहे कशा पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस असणार आहे त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसुद्धा महत्त्वाची प्रोसेस आहे. त्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते परफेक्टली म्हणजे बरोबर असणे आवश्यक आहे सबमिशन करतावेळी. यानुसार ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट कशा पद्धतीची असणार आहे याबद्दलची माहिती पाहूयात. इथे पाहू शकता ऑनलाईन टेस्ट जी आहे इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणार आहे इंग्लिश सेक्शनसाठी. त्याच्यानंतर ड्युरेशन ऑफ टेस्ट आहे 90 मिनिटांचं म्हणजे 120 मिनिटांसाठी. कॅन्डिडेट्स एलिजिबल फॉर स्पाईक म्हणजे PWBD कॅन्डिडेट्ससाठी 120 मिनिटांचा टाईम देण्यात येईल. याच्यामध्ये MCQ टाईप म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन टाईप क्वेश्चन असणार आहेत. ते क्वेश्चन्स विल बी 100 मार्क्स म्हणजे 100 मार्क्सचे असणार आहेत. त्याच्यामध्ये 100 प्रश्न असणार आहेत. निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 मार्क्स चुकीच्या उत्तरासाठी. त्यानुसार पाहू शकता UDC आणि LTCसाठी सेक्शन 1 आहे जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग 25 प्रश्न 25 गुण आहेत. सेक्शन Bमध्ये जनरल अवेअरनेस आहे 25 प्रश्न 25 गुण आहेत. सेक्शन Cमध्ये क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आहे 25 प्रश्न आहेत 25 गुण. त्याचबरोबर सेक्शन Dमध्ये जनरल इंग्लिश आहे 25 प्रश्न आणि 25 गुण असे 100 गुणांची आणि 100 प्रश्नांची ही एक्झाम असणार आहे. त्यानुसार याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे आणि 90 मिनिटांचा वेळ असणार आहे. स्किल टेस्ट जी आहे याच्यामध्ये कम्प्युटर स्किल टेस्टमध्ये टायपिंग टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये स्पीड जो आहे ते 35 वर्ड पर मिनिट आणि इंग्लिश आणि हिंदीसाठी 30 वर्ड पर मिनिट आवश्यक आहे. टेस्ट जी आहे 15 मिनिटामध्ये घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये तुमचा जो स्किल टेस्टमध्ये जो परफॉर्मन्स आहे तो दिलेल्या ज्या स्पेसिफिकेशन आहे 35 आणि 30 वर्ड पर मिनिट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रोव्हिजन ऑफ द कंपेन्सेटरी टाईम अँड असिस्टंट ऑन स्क्राईब म्हणजे स्क्राईब PWBD कॅन्डिडेटसाठीचे स्क्राईबची सुद्धा माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये आहे. अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे याच्याबद्दलची विस्तारित माहिती पाहू शकता. जी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे या वेबसाईटवर ऑनलाईन अर्जासाठीची जी लिंक आहे ती सध्या ओपन आहे. इथे क्लिक हेअर फॉर अप्लाय ऑनलाईन या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे ICMR NIRH जॉब ॲप्लिकेशनसाठीचा हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. त्यानंतर ॲप्लिकेशनसाठीचं जे पोस्ट जी आहे ते पोस्टचे डिटेल्स सिलेक्ट करायचे आहेत. स्किल टेस्टसाठीची भाषा सिलेक्ट करायची आहे. अशा पद्धतीने विस्तारित माहिती जी आहे ह्या फॉर्मसाठी तुम्हाला फिल आउट करायची आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फी जी आहे याच्यासाठीची ते पेमेंट जो आहे तो पेमेंट करायचं आहे. 300 रुपये ॲप्लिकेशन फी आहे. याच्यामध्ये PWBD त्याच्यानंतर SC ST आणि वुमनसाठी कोणतीही फी या भरतीसाठी नसणार आहे. यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्यानुसार मोड ऑफ पेमेंट जे आहे डिमांड ड्राफ्ट पद्धतीने तुम्ही पेमेंट जे आहे ते करू शकता. अशा पद्धतीने जी भरती आहे या भरतीसाठीची अर्ज करण्याची जी सुरुवात आहे लास्ट डेटची आहे ॲप्लिकेशनसाठीची 1 एप्रिल 2024 आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जो दिलेला फॉर्म आहे तो फिल आउट करून अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर फी पेमेंट करू शकता पूर्ण डिटेल्ससाठी. त्याच्यानंतर अशा पद्धतीने ज्या भरतीसाठीची पुढची प्रोसेस असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची त्याबद्दलचे महत्त्वाच्या डॉक्युमेंट्ससाठीची माहितीसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. तर पूर्ण डिटेल जी आहे जाहिरातीमध्ये देण्यात आलेले आहेत. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही चेक करू शकता. महत्त्वाचे जे पोस्ट आहेत LDC लोअर डिव्हिजन क्लर्क आणि UDC अप्पर डिव्हिजन क्लर्क या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.